नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूपच खुसखुशीत अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 1 कप पोहे घेतलेत. यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत. दोनदा धुतल्यानंतर हे एका चाळणीमध्ये असे काढून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पोहेसुद्धा सॉफ्ट होतील. तर असेच मी हे 5 मिनटं चाळणीमध्ये ठेवले होते, तर अगदी सॉफ्ट झालेत. हे पोहे आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता हे पोहे मळून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असे कुस्करून घ्यायचे आहेत, अगदी पिठाप्रमाणे हे व्हायला हवे. इथे पहा, पोहे मी असे व्यवस्थित मळून घेतलेत. तर हे असे पसरवून घेऊया, म्हणजे यामध्ये आपण पुढचं जे साहित्य घालू ते मिक्स करता येईल. तर आता इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे. इथे मी बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. कढीपत्ताचा चिरून घातल्यामुळे त्याची चव खूप मस्त येते या रेसिपीमध्ये. यानंतर इथे मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे. तुम्ही याऐवजी अर्धा इंच आलं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या किसून घातल्या तरी चालेल. यानंतर अर्धा चमचा धने जिरे पूड घालायची आहे. आता इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घालते आहे. यामध्ये आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या, त्यामुळे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट इथे कमी जास्त करा. यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घालते. याऐवजी तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा लिंबाचा रस 1 चमचा घालू शकता, किंवा मग तुम्ही 1 चमचा आंबट दही इथे घालू शकता. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे. इथे आता मी एक छोट्या आकाराचा बटाटा शिजवून घेतला आहे, सोलून घेतला आहे. हा आता किसून आपल्याला यामध्ये घालायचा आहे. तर हा बटाटा किसून घेऊया. बटाटा इथे किसून घेतला आहे मी. आता हा पोह्यांबरोबर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. हलक्या हाताने हे मिक्स करून घेऊया. हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे. तर तांदळाच्या पिठामुळे बाइंडिंग येईल पोह्यांना. याबरोबरच यामध्ये मी कोथिंबीर घातली नाही आहे, तर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि आता हे सगळं एकत्र असं मळून घ्यायचं आहे आणि अगदी पिठाप्रमाणे याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. आणि मळताना जर तुम्हाला हे खूपच ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता. पण पोहेसुद्धा ओलसर आहेत आणि बटाट्याचंसुद्धा मॉइश्चर असतं, त्याचबरोबर कांद्यालासुद्धा पाणी सुटतं, तर यामध्ये जास्त पाणी घालायची गरज लागत नाही. इथे मला थोडंसं ड्राय वाटतं आहे, तर इथे मी 1 चमचा पाणी घेतलं आहे. आता हे व्यवस्थित असं मळून घेऊया. तर हे मी मळून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा तेल घालायचे आणि पुन्हा थोडंसं मळायचं आहे. हे पीठ तयार आहे. तर याचा आता एक छोटासा मी गोळा घेते. तर याची आपण वडे बनवणार आहोत. तर छोट्या छोट्या आकाराचे असे चपटे वडे याचे तयार करून घ्यायचे. पातळ करायचे. तर हे वडे असे मी थापून घेतलेत. आता असे सगळे वडे मी तयार करून घेते. वडे तयार आहेत. आता हे वडे आपण फ्राय करूया. वडे फ्राय करण्यासाठी इथे मी तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलं आहे. वडा सोडताना तेल अगदी छान गरम हवं. थंड तेलामध्ये जर तुम्ही वडा सोडला तर तो जास्त तेल ॲब्झॉर्ब करतो आणि तेलकट होईल. म्हणून इथे तेल व्यवस्थित गरम असल्यानंतरच त्यामध्ये वडे सोडायचे आहेत. आणि गॅसची फ्लेम मंद करून मग हे मंद फ्लेमवरती वडे फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे आतपर्यंत ते छान फ्राय होतील. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे वड्यांना. तर याच्यातलं तेल निथळून घ्यायचं आहे आणि हे वडे काढून घ्यायचे आहेत. आता असेच आपण उरलेले वडे सुद्धा फ्राय करून घेऊया. हे वडे फ्राय करायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट फ्राय होतात.
हे सुद्धा काढून घेऊया. आणि आता असेच आपले उरलेले सगळे वडे फ्राय करून घेऊया. इथे मी वडे टोमॅटो केचपबरोबर सर्व केलेत. तुम्ही कोथिंबिरीच्या चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा असेच सुद्धा हे वडे खूप छान लागतात. तर मुलांच्या नाश्त्यासाठी, टिफिनसाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे. तुम्ही पाहू शकता वडे अगदी मस्त दिसत आहेत. अगदी खुसखुशीत असे हे वडे होतात. तुम्हाला मी एक वडा इथे तोडून दाखवते. पाहू शकता अगदी मस्त असा हा वडा आहे. चवीला हे वडे खूप छान लागतात आणि झटपट बनून तयार होतात. घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता. घरी असलेलं साहित्यच आपण यामध्ये वापरलं आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.